नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उमरखेड पोलिसांची बाळदी येथे मोठी कारवाई. 2 हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड. 19,250 रुपयांचे मुद्देमाल नष्ट. उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीवर उमरखेड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने गावातील महिलांच्या मदतीने मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 वेगवेगळ्या दारू भट्ट्यांवर धाड टाकून तब्बल 550 लिटर मोहमाचा सडवा आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उमरखेड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने बाळदी गावातील स्थानिक महिलांना सोबत घेऊन ही मोहीम राबवली. गावात बेकायदेशीरपणे दारू भट्टी चालवून शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 2 महिलांवर ही कारवाई करण्यात आली. पुष्पा अशोक भगत राहणार बाळदी व लीलबाई संभाजी धुळे राहणार बाळदी यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 550 लिटर मोहमास सडवा आणि दारू तयार करण्याचे साहित्य, ज्याची एकूण किंमत 19,250 रुपये आहे, ते ताब्यात घेतले. पथकाने नियमानुसार या मुद्देमालाचे सॅम्पल नमुने काढून घेतले असून उर्वरित सर्व सडवा आणि दारू गाळण्याचे साहित्य जागेवरच नष्ट केले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही यशस्वी कारवाई उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथक सपोनी व्यंकट गंगलवाड, पोपन शरद लोकरे, पोह चंदन जाधव, पोक दिगांबर गीते, पोक संशील टेंबरे यांनी केली. गावातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे या अवैध व्यवसायाला चाप बसला असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.